आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बालमानसशास्त्रज्ञ एडवर्ड ली थॉर्नडाईक यांचे जे काही सगळ्या उपपत्ती आहेत किंवा यांचे जे काही सगळे प्रयोग आहेत किंवा जे काही थिअरीज आहेत त्या संदर्भात आज हा जो काही छोटासा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी आहे। एकंदर थॉर्नडाईक यांच्यावरती कुठले कुठले प्रश्न विचारले गेले आणि ते कोणत्या साली TET मध्ये विचारले गेले हे सगळं इन डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर काळजी करू नका, आज संपूर्ण थॉर्नडाईक जे काही आहेत ते या ठिकाणी आपण काय करणार आहोत समजून घेऊनच पुढे जाणार आहोत। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांनी अध्ययनाची कोणती उपपत्ती मांडली? अभिजात अभिसंधान, मर्मदृष्टी उपपत्ती, प्रयत्न प्रमाद उपपत्ती का मग साधक उपपत्ती? याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे प्रयत्न प्रमाद। आता या ठिकाणी हा प्रश्न जो काही आहे तो साधारण 2013 साली 2013, 2017 आणि 2021 म्हणजे या ठिकाणी तिन्ही वर्षामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे। 2013, 17 आणि 21। मग याचं जे करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे प्रयत्न प्रमाद उपपत्ती। का? कारण थॉर्नडाईक यांच्या मते अध्ययन हे अनेक प्रयत्न आणि त्यात होणाऱ्या चुकांमधून म्हणजे प्रमाद घडते आणि यश मिळेपर्यंत जीव प्रयत्न करत राहतो आणि हळूहळू काय होतात, चुका कमी होतात। लक्षात? थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रयोगासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला होता? हा जो प्रश्न आहे तो 2014 आणि 2019 साली। बघा, हा जो प्रश्न आहे तो 2014 आणि 2019 सलग 2 वर्ष हा प्रश्न विचारला गेलेला आहे। आता थॉर्नडाईक यांनी प्रयोगासाठी कोणत्या प्राण्याचा उपयोग केलेला आहे? तर याचं चूक उत्तर आहे ते म्हणजे मांजर हे याचं करेक्ट उत्तर आहे। आता का? कारण त्यांनी काय केलं होतं की एका भुकेलेल्या मांजराला म्हणजे पझल बॉक्समध्ये ठेवलं होतं आणि बाहेर मासा हे खाद्य ठेवलं होतं म्हणजे उद्दीपक ठेवलं होतं आणि मांजराने पेटीचा जे काही बटण होतं ते दाबण्याचं कौशल्य अनेक प्रयत्नातून आत्मसात केलेलं होतं आणि त्यामधूनच त्यांनी काय केलेलं होतं, आपला जो काही प्रयोग होता त्याच्यासाठी मांजराचा उपयोग केलेला होता। पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे थॉर्नडाईकच्या अध्ययन नियमामधील सराव हा नियम कशावरती भर देतो? हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 हा 2015 साली, त्याच्यानंतर 2018 आणि 2024 असा सलग 3 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे। बघा, आजच्या सिरीजमध्ये आपण तेच प्रश्न बघत आहोत जे थॉर्नडाईक यांच्यावरती परत परत विचारले गेलेले आहेत। प्रश्न बघा पुन्हा वाचते, थॉर्नडाईकच्या अध्ययन नियमामधील सराव हा नियम कशावरती भर देणारा आहे? तर कशावरती भर देणार आहे? मानसिक तयारी, पुनरावृत्ती, समाधान, कामक शिक्षा। ऑब्व्हियसली कारण त्यांनी सांगितलेलं आहे पुनरावृत्ती। का? कारण या ठिकाणी सरावाचा नियम लॉ ऑफ एक्सरसाइज, एखाद्या क्रियेची वारंवार पुनरावृत्ती केल्यास उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्यातील बंध म्हणजे ज्याला SR बॉन्ड हे जे म्हणतात ते काय होतं, अधिक दृढ होतं आणि त्यामुळे याचं उत्तर आहे पुनरावृत्ती। लक्षात आलं? पुढचा आहे तो म्हणजे जेव्हा अध्ययनामुळे समाधान मिळते तेव्हा अध्ययन दृढ होते, हा थॉर्नडाईकचा कोणता नियम आहे? हा जो प्रश्न आहे तो प्रश्न 2016 ते 2023 म्हणजे ह्या दोन्ही वर्षी हा प्रश्न विचारला गेलेला आहे। आता यामध्ये याचं जे पर्याय आहेत ते कुठले आहेत? सज्जतेचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम का बहुविध प्रतिसादाचा नियम? तर याच्यामध्ये याचा पर्याय आहे तो म्हणजे परिणामाचा नियम। जर एखाद्या क्रियेचा परिणाम हा सुखद समाधानकारक असेल तर ती क्रिया प्राणी पुन्हा पुन्हा करतो, त्याला संतोषाचा नियम असं सुद्धा म्हणतात बरं का। ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या की जेव्हा परिणामाचा नियम याला संतोषाचा नियम असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। हा प्रश्न आहे तो म्हणजे थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे मुख्य किती नियम सांगितलेले आहेत? हा प्रश्न 2017 आणि 22 या दोन्हीही वर्षी विचारला गेलेला आहे। याचे पर्याय आहेत 2,
3, 5 आणि 8 याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 3. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे मुख्य 3 नियम सांगितलेले आहेत. सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. लक्षात आलं? त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न नाही आहे, तर या ठिकाणी आपण सज्जतेचा नियम, आता हे जे नियम निघालेत तर त्या नियमांबद्दलच थोडक्यात बघून आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता सज्जतेचा नियम म्हणजे काय बघा. या ठिकाणी सज्जतेचा नियम म्हणजे मूल शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असणं आवश्यक आहे. जर मूल तयार नसेल आणि आपण त्याला जबरदस्ती शिकवले तर त्याची चिडचिड किंवा त्याला कंटाळा येतो. आता याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे? तर याचं शैक्षणिक महत्त्व हे आहे, तर शिक्षकाने पाठाची सुरुवात करताना विद्यार्थ्यामध्ये उत्सुकता निर्माण करावी. म्हणून आपलं जे सूक्ष्म अध्यापन हा जो पहिला पाठ आपला बी-एडमध्ये किंवा डी-एडमध्ये असतो बघा, ते मायक्रो टीचिंग असं आपण म्हणतो. तर त्या मायक्रो टीचिंगमध्ये मुद्दाम होऊन घातलेला आहे, की आपण त्यांना पूर्वज्ञान जे आहे विद्यार्थ्याच्याकडे ते काढून घेतो. काही असे त्यांना प्रश्न विचारतो त्या टॉपिक संदर्भातले किंवा त्यांना एखादी गोष्ट सांगतो. म्हणजे आपला मायक्रो टीचिंगचा जो पहिला नियम आहे त्याच्यामध्ये हेच आहे बघा, की विद्यार्थ्याला उपघटकाकडे घेऊन जायचंय. आता त्या उपघटकाकडे तुम्ही कसं घेऊन जाणार विद्यार्थ्याला? तर एखादी छानशी गोष्ट किंवा एखादा पझल सांगायचा आणि ते जे काही शब्द आहे, उपघटकाचं नाव जे काही आहे, तर ते नाव मुळात ते मुलांच्याकडून आलं पाहिजे. तरच त्या मुलांच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत याबद्दलची काय होते, एक उत्सुकता, एक क्युरिओसिटी या ठिकाणी निर्माण होते. जसं समजा या ठिकाणी आपण पावसावरती कविता शिकवणार आहोत. तर मुलांना या ठिकाणी सांगायचं आहे, की आपण या ठिकाणी आता ऋतू कोणता चालू आहे किंवा ऋतू एकूण किती आहे? तर 3 आहेत. तर त्याच्यामध्ये आता सध्या चालू असलेला ऋतू कोणता आहे? तर उन्हाळा आहे. मग आता उन्हाळ्यानंतर येणारा ऋतू कोणता आहे? पावसाळा. बरोबर? म्हणजे हे त्यांच्याकडून म्हणजे पावसावरती कविता जी काही आहे तो जो काही शब्द आहे तो मुलांच्याकडून येणं आणि त्याच्यासाठी मुलांना स्थिर बसवणं हा सज्जतेचा नियम किंवा अवेअर राहणं. आपल्याला तर काहीतरी नवीन शिकायचं आहे याबद्दल त्यांच्यात औत्सुक्य निर्माण व्हायला पाहिजे ना. तुम्ही जर आपल्याला शिकायचं आहे, हे 10 मार्काचं आहे, हे 5 मार्काचं आहे, हे 2 मार्कासाठी आहे, ही कविता पाठ व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी रिकाम्या जागा येणार आहेत, चुकी बरोबर येणार आहेत, जोड्या जुडवा येणार आहेत, हे डायरेक्ट आपण जर सुरू करत बसलो किंवा हां घ्या ह्याचे हार्ड वर्ड्स घ्या असं म्हटलं तर मुलं नाही तयार होणार. त्याच्यामुळे हे कुठंतरी आपल्याही बाबतीत हे आपण लागू करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. म्हणजे याचा अर्थ काय, तर वाचाल किंवा सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. ज्या गोष्टीचा आपण सराव करतो त्या लक्षात राहतात. उपयोग बरोबर. आता याचा उपयोग काय? आता ज्या गोष्टी आपण काय करतो, ज्या गोष्टींचा सराव करतो त्या आपल्याला उपयोगी पडतात आणि ज्याचा आपण सराव सोडतो त्या आपण विसरूनच जातो. बरोबर. मग आता याचं शैक्षणिक महत्त्व काय, तर पाठांतर, उजळणी आणि गृहपाठ या नियमावरती आधारित आहे. म्हणजे आपण जे मुलांना सरावासाठी काही प्रश्न देतो तर ते सतत त्याचं रिपिटेशन व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण गणिताचा जर अभ्यास घेत असू तर या ठिकाणी मुलांना सतत रिपीट करायला लावतो पाढे. आपण आलो की पाढे म्हणायला सांगतो किंवा कविता असतील तर त्या दररोज त्या म्हणायला सांगतो. म्हणून आजही आपल्याला काही आपल्या शाळेमध्ये शिकलेली बडबड गीतं लक्षात आहेत. आपण आपल्या शाळेमध्ये शिकलेले पाढे जे काही आहेत ते लक्षात आहेत. याचं कारण काय, तर सरावामुळं आपण काही गोष्टी ऑटोमॅटिकली शिकतो आणि ज्याचा सराव सुटतो त्या गोष्टी काय होतात, आपल्याकडून नाहीशा होतात. पुढचा नियम या ठिकाणी तुम्ही बघू शकता की परिणामांचा नियम, द लॉ ऑफ अफेक्ट. ज्या अनुभवातून आनंद मिळतो ते आपण लवकर शिकतो बघा. बरोबर. म्हणजे आता याचं शैक्षणिक महत्त्व काय, तर विद्यार्थ्याने चांगले उत्तर दिल्यास त्याला शाबासकी, त्याचं प्रबलन केलं पाहिजे आणि त्याला काय दिलं पाहिजे, बक्षीस दिलं पाहिजे, तर तो पुन्हा जोमाने शिकतो. बरोबर. आपण त्याला शाबासकी दिली पाहिजे. जसं आता मी मगाशी म्हणाले किंवा मायक्रो टीचिंगमध्ये बघा खूप गंमत असते. शिक्षकाची अगदी ओढाताण असते. न्यू ॲडमिशन बी-एड आणि डी-एडवाले आपण सगळेजण त्याच्यातून गेलेलो आहोत बघा. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं किंवा त्या लेसनचं नाव आलं, तर आपण लगेचच त्याचं काय केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. जेणेकरून त्याचं जसं झालं तसं माझंही कौतुक होणार, कारण हे माझ्याही मनात होतं उत्तर, असं इतर मुलांनाही वाटणार आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रबोधन देणं किंवा त्यांना शाबासकी देणं, त्यांना बक्षीस देणं, हा नियमसुद्धा या ठिकाणी लागू होतो आणि हा नियमसुद्धा फ्राईड यांचा आहे. त्याच्यामुळे लक्षात आले, फ्राईड यांचे जे काही नियम होते, सज्जतेचा नियम आहे, सरावाचा नियम आहे, परिणामांचा नियम आहे. हे 3 नियम लक्षात घ्या. समजलं का? म्हणजे आता उपपत्त्या तर आहेतच, आपल्याला शिकायच्या आहेत, पण त्याबरोबर हे नियम जे काय आहेत ते थॉर्नडाईकचे आहेत.
बघा परत रिवाईज करा. सज्जतेचा नियम, सज्ज व्हायचा आहे, सराव करायचा आहे आणि त्या सराव आणि सज्जतेतून जो काही परिणाम येतोय तो आपल्याला घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आहे की 3 नियम कुठले आहेत? सज्जता, परिणाम सज्जता, सराव आणि परिणाम. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे थॉर्नडाईकच्या उपपत्तीला कोणत्या नावाने ओळखले जाते? वर्तनवाद, रचनावाद, सहचर्यवाद म्हणजे ज्याला आपण बंध उपपत्ती म्हणतो ती, का मग बोधवाद. आता याचं जे करेक्ट उत्तर आहे ते शकता बंध उपपत्ती, ज्याला सहचर्यवाद असं सुद्धा म्हणतात. सहचर्यवाद का असेल? कारण या ठिकाणी उद्दीपक ओके आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये जो संबंध प्रस्थापित होतो त्याला थॉर्नडाईक बंध म्हणजे बॉन्ड असं म्हणतात. म्हणूनच त्याला यसार थेरी किंवा बंध उपपत्ती असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एखाद्या विषयाचे शिक्षण दुसऱ्या विषयात उपयुक्त ठरते या अध्ययन संक्रमणाबद्दल थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडली? सामान्यीकरण उपपत्ती, समान घटक उपपत्ती, ध्येयवादी उपपत्ती का मग औपचारिक शिस्त उपपत्ती? ते म्हणजे समान घटक उपपत्ती. आता याचा आधीचा जो प्रश्न होता सहचर्यवादाचा हो की नाही, तो प्रश्न 2015 आणि 21 साली आला होता. हा जो काही प्रश्न आहे एखाद्या विषयाचे शिक्षण दुसऱ्या विषयामध्ये उपयुक्त होते या अध्ययन संक्रमणाबद्दल थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे? हा 2014 साली आणि 2023 साली आलेला हा प्रश्न आहे. मग आता याचं एक्सप्लेन. थॉर्नडाईकच्या मते पहिल्या विषयातील काही घटक दुसऱ्या विषयात समान असतील तरच अध्ययन संक्रमण होते. उदाहरणार्थ सायकल चालवायचे ज्ञान हे मोपेड चालवताना किंवा एखादी बाईक चालवताना उपयोगी पडते, कारण दोन्हीमध्ये बॅलन्स आणि हँडल या दोन्ही गोष्टी काय असतात? समान असतात. म्हणून या ठिकाणी समान घटक उपपत्ती म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे थॉर्नडाईकच्या परिणामाच्या नियमाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? आपल्या TETच्या एक्झाममध्ये 2017 आणि 22 साली आलेला होता. त्याचे जे काही पर्याय आहेत ते म्हणजे उपयोगाचा नियम, संतोष आणि असंतोषाचा नियम, मानसिक स्थितीचा नियम किंवा सज्जतेचा नियम. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे संतोष किंवा असंतोषाचा नियम. की जर प्रतिसादानं समाधान मिळाले तर आनंद होतो म्हणजे संतोष होतो, तर शिकणं दृढ होतं. आणि जर शिक्षा किंवा दुःख मिळाले तर असंतोष, तर तो प्रतिसाद टाळला जातो. म्हणजे या ठिकाणी काय बऱ्याचदा वर्गामध्ये होतं बघा की मुलांना उत्तर चुकेल म्हणून ती मुलं उत्तर देतही नाहीत किंवा जर चुकलेल्या उत्तरावरती जर त्यांना ओरडा बसला तर असंतोष, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी येतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे गणित सोडवताना सुरुवातीला अनेक चुका होतात पण सरावाने त्या कमी होतात, हे अध्ययनाच्या कोणत्या उपपत्तीचे उदाहरण आहे? आता हा जो प्रश्न आहे तो 3 वर्षी विचारला गेलेला आहे. एक म्हणजे 2013 साली, 2018 साली आणि 2024 साली 3 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर याचे जे पर्याय आहेत ते कोणकोणते आहेत? तर अभिजात अभिसंधान, मर्मदृष्टी, प्रयत्न प्रमाद किंवा साधक अभिसंधान. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे प्रयत्न प्रमाद हे त्याचं अचूक उत्तर आहे. का? कारण मूल जेव्हा स्वतःहून प्रयत्न करते, चुकते आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ते बरोबर पद्धतीने शिकतं किंवा बरोबर शिकायला लागतं तेव्हा ते थॉर्नडाईकचे प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती या ठिकाणी लागू होत असते. पुढचा प्रश्न आहे थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे कोणते 3 प्रकार सांगितलेले आहेत? आता हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न 2016 साली आणि 21 साली रिपीट झालेला होता. तर याचे पर्याय आहेत शाब्दिक, अशाब्दिक, अंकगणित, मूर्त, अमूर्त, सामाजिक, वैयक्तिक, सामूहिक, भावनिक का यापैकी नाही? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मूर्त, अमूर्त आणि सामाजिक. कारण मूर्त म्हणजे काय? तर यंत्र किंवा वस्तू हाताळण्याचं कौशल्य. अमूर्त म्हणजे काय? तर चिन्ह, शब्द, गणित, आकडे समजून घेण्याची क्षमता. आणि सामाजिक याचा अर्थ काय? तर लोकांशी मिळून मिसळून वागण्याची जी काही क्षमता असते ती. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितलेले, ते कुठले? मूर्त, अमूर्त आणि सामाजिक. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न नाही तर या ठिकाणी आपण त्यांचे जे काही थेरीज आहेत, त्यांच्या ज्या उपपत्तीज आहेत त्याच्यामध्ये काही दोष आहेत. ठीक आहे, आता ते कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. पहिला आहे ते म्हणजे वेळेचा अपव्यय. का? कारण प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये ध्येय गाठेपर्यंत खूप वेळ लागू शकतो. म्हणजे सतत प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते हो की नाही, मग त्याच्यामध्ये यात वेळ वाया जाऊ शकतो. त्यामुळं इथं ही एक मर्यादा येते.
दुसरं आहे यांत्रिक पद्धत. त्यात बुद्धीपेक्षा शरीराच्या हालचाली आणि अंधानुकरण याला जास्त महत्त्व दिले आहे. म्हणजे मर्मदृष्टीला या ठिकाणी काही नाही आहे, स्थान नाही आहे. तिसरी एक मर्यादा अशी येते की उच्च श्रेणीच्या अध्ययनास मर्यादा. म्हणजे ही पद्धत लहान मुलं किंवा प्राण्यांसाठी उपयुक्त आहे, पण गुंतागुंतीचे काही वैज्ञानिक सिद्धांत शिकण्यासाठी केवळ प्रयत्न प्रमाण हा पुरेसा नाही आहे. त्याच्यानंतर आता शिक्षक म्हणून आपण थॉर्नडाईक हे कसे वापरू शकतो? तर चुकांना घाबरू नका. मुलांना सांगणं की चुका होणं हा शिकण्याचा एक भाग आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण बघू शकतो की पुनरावृत्ती, रिव्हिजन, वर्गामध्ये घेतलेल्या पाठाचा वारंवार सराव करणं म्हणजे सरावाचा नियम, प्रोत्साहन देणं, विद्यार्थ्यांना छोटे यश मिळाले की त्यांचं कौतुक करणं, बक्षीस देणं, प्रबलन देणं त्यांना, म्हणजे हा परिणामाचा नियम झाला. आणि पूर्वतयारी, म्हणजे पाठाची प्रस्तावना अशा रीतीने करायची की ज्यामुळे मुलांची शिकायची मानसिक तयारी झाली पाहिजे. याला सज्जतेचा नियम म्हणतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या सज्जतेचा नियम याचं दुसरं नाव काय? संतोष नियम, मानसिक तयारीचा नियम, सरावाचा नियम का पुनरावृत्ती नियम? आता मगाचपासून आपण थॉर्नडाईक यांच्या नियमांबद्दल चर्चा करतोय. तुम्हाला हे लक्षात आलं असेल बघा. सज्जता म्हटलं की नाही आपली पूर्वतयारी म्हटलं की नाही मुलाला पाठापर्यंत घेऊन येणं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. लक्षात आलं? त्याच्यामुळे या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न 2018 साली आणि 2023 साली विचारला गेलेला होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा बरं. तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. याचं जे उत्तर आहे ते म्हणजे मानसिक तयारीचा नियम. तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता बरं का. या ठिकाणी बघू शकता की याचं एक्सप्लेनेशन आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा एखादं मूल शिकण्यासाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सज्ज असतं तेव्हा त्याचं अध्ययन अधिक परिणामकारक होतं. जर मूल सज्ज नसेल किंवा तयार नसेल तर ते शिकणं त्याला ती शिक्षा ठरते आणि ते मानसिकरित्या तयार होत नाही. आणि म्हणून त्या विद्यार्थ्याला ती एक उत्सुकता निर्माण व्हावी, आपण काहीतरी भन्नाट आणि नवीन छान काहीतरी शिकणार आहोत अशी मानसिकता त्या मुलाची त्या पाठाच्या वेळेला होणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाद पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य कुठले? पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न 2015 आणि 2020 साली आलेला होता. याचे पर्याय आहेत विचारपूर्वक कृती, अचानक येणारी मर्मदृष्टी, उद्दीपक आणि प्रतिसाद यांचा वारंवार होणारा संबंध आणि निरीक्षणातून शिकणे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे उद्दीपक आणि प्रतिसाद यांचा वारंवार होणारा संबंध. हे कसं काय? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या पद्धतीमध्ये उद्दीपक म्हणजे मासा, बरोबर, म्हणजे हा जो प्रयोग त्यांनी केला होता की नाही त्यात मासा वापरला होता. आणि प्रतिसाद म्हणजे त्या ठिकाणी एखादं बटन दाबणं हा होतं. म्हणजे याच्यावरती वारंवार प्रयत्न केल्यामुळं एक दृढ संबंध, एक बॉन्डिंग त्या ठिकाणी काय होतं तयार होतं. आणि म्हणून उद्दीपक आणि प्रतिसाद यांचा वारंवार होणारा संबंध हे काय आहे प्रयत्न प्रमाद पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य मानलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 मुख्य नियम दिले आहेत. त्याच्याशिवाय त्यांनी किती गौण नियम सांगितलेले आहेत बरं? जसं त्यांनी 3 नियम सांगितले तसं गौण नियम पण सांगितलेले आहेत. मग ते कोणते आहेत ते बघण्याअगोदर हा प्रश्न किती साली रिपीट झालेला आहे तर 2016 आणि 2024 साली रिपीट झालेला आहे बरं का. आता याचे पर्याय बघूयात. पर्याय 3, 4, 5 आणि 6. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 5. या ठिकाणी त्यांचे गौण जे नियम आहेत ते किती आहेत? 5 आहेत. कारण थॉर्नडाईक यांनी 5 गौण नियम सांगितलेले आहेत. आता ते 5 गौण नियम कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी आपण बघू शकतो की बहुविध प्रतिसादाचा नियम, दुसरा आहे मानसिक स्थितीचा नियम, तिसरा आहे अंशात्मक प्रतिसादाचा नियम, चौथा आहे सदृश्यतेचा नियम आणि 5वा आहे सहचर्य परिवर्तनाचा नियम. लक्षात आलं? अशा पद्धतीने हे नियम आहेत. पुढचा प्रश्न आहे घोडा पाण्यापर्यंत नेता येतो पण त्याला पाणी पाजता येत नाही. ही म्हण थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाचे समर्थन करते बरं? सरावाचा नियम, परिणामाचा नियम, सज्जतेचा नियम का यापैकी नाही? आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न 2017 साली आणि 2021 साली विचारला गेलेला होता. काळजीपूर्वकाचा घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते पण त्यांना पाणीच पाजता येत नाही कारण त्याला स्वतःची तयारी असावी लागते. म्हणजे ऑब्व्हियसली हे या ठिकाणी पर्याय आहे हे सज्जतेचा नियम, हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे थॉर्नडाईकच्या मते बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार अमूर्त चिन्हे आणि शब्दांशी संबंधित आहे? आता
आता हा जो प्रश्न आहे तो 2014 साली आणि 2022 साली विचारला गेलेला होता. याचे पर्याय आहेत सामाजिक बुद्धिमत्ता, यांत्रिक बुद्धिमत्ता, अमूर्त बुद्धिमत्ता का मग मूर्त बुद्धिमत्ता. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अमूर्त बुद्धिमत्ता. का? कारण बघा पुस्तकी ज्ञान, गणिती आकडेमोड, शब्द, प्रतीक समजून घेण्याची जी क्षमता असते ती म्हणजेच अमूर्त बुद्धिमत्ता, हो की नाही? मग शिक्षक आणि शास्त्रज्ञांमध्ये ही बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त बघायला मिळते. पुढचा गौण नियम. आता जे मगाशी आपण बघितलं की नाही, आता ते 5 नियम त्यांनी सांगितले. ते 3 नियम आपण बघितले. आता गौण जे आहेत ते 5 कुठले कुठले आहेत? तर पहिला आहे बहुविध प्रतिसादाचा नियम. आता बहुविध प्रतिसादाचा नियम म्हणजे काय? समस्या सोडवण्यासाठी जीव अनेक प्रकारचे प्रतिसाद देतो, वेगवेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्सेस देतो. हा एक आहे. दुसरा आहे मानसिक स्थितीचा नियम. त्याच्यामध्ये आहे की म्हणजे शिकणाऱ्याची वृत्ती सकारात्मक असेल तर लवकर शिकलं जातं. तिसरा आहे अंशात्मक प्रतिसादाचा नियम. मग यामध्ये आपण बघू शकतो की एखादी मोठी समस्या लहान लहान भागामध्ये विभागून सोडवणं, छोटे छोटे त्याचे पार्ट्स करणं लहान लहान पद्धतीने आणि मग ती समस्या सोडवणं. चौथा आहे तो म्हणजे जुन्या अनुभवांचा वापर करून नवीन समस्या सोडवणं. स्वाभाविक आहे, नवीन आपण ज्या काही समस्या आहेत त्या जुने अनुभव आपण वापरायचं आणि शिकायचं. पाचवा आहे सहचर्य परिवर्तनाचा नियम. आपण बघू शकतो की एखाद्या उद्दीपकाला दिलेला प्रतिसाद दुसऱ्या समांतर उद्दीपकाला मिळणं. म्हणजे आपल्याला एखाद्याला द्यायचं आहे उद्दीपकाला म्हणजे प्रतिसाद द्यायचा आहे, पण तोच ॲट अ टाइम दुसऱ्या समांतर उद्दीपकाला मिळतो. हा सुद्धा एक गौण नियम या ठिकाणी आहे. आता आपल्याला जाता जाता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे बघा एक धावता आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा थॉर्नडाईक यांच्याबद्दल आज आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यांच्यावरती कोणकोणते प्रश्न आत्तापर्यंत विचारलेत याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये त्यांच्या उपपत्तीची नावं बघा. प्रयत्न प्रमाद उपपत्ती, बंध उपपत्ती या 2 त्यांच्या आहेत. त्याच्यानंतर त्याचे जे प्रणेते आहेत ते कोण आहेत? एडवर्ड थॉर्नडाईक आहेत. त्यांच्या प्रयोगातला प्राणी कुठला आहे? तर मांजर आहे. त्यांच्यासाठी साहित्य कुठलं आहे? पझल बॉक्स ज्याला आपण म्हणतो ते, आणि खाद्य म्हणून मासा वापरलेला आहे. त्याच्यानंतर त्याची मूलभूत सूत्र कुठली कुठली आहेत? तर एस.आर. बॉन्ड हे त्यांच्याच नावाने ओळखलं जातं. उद्दीपक आणि उद्दीपक प्रतिसाद बंध या. आता त्यानंतर आपण बघूयात की त्यांचे जे मेजर लॉज होते, त्यांचे मुख्य जे 3 नियम होते त्याच्यामध्ये सज्जतेचा नियम आहे, सरावाचा नियम आहे आणि परिणामाचा नियम आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, पण आपण अगदी रॅपिडली आपण या ठिकाणी आपण रिव्हिजन जर करायची म्हटली तर या ठिकाणी बघू शकतो. सज्जतेचा नियम म्हणजे मायक्रो टीचिंग हे डोक्यात घ्या. शिकण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी आपल्याला मुलांची करून घ्यायची असते. सरावाचा नियम आपण सतत मुलांच्याकडून त्या गोष्टींचं पुनरावृत्ती करून घ्यायचं म्हणजे अध्ययन अधिक दृढ होतं. परिणामाचा नियम म्हणजे यशानं त्या मुलांच्यामध्ये शिकण्याची जी काही गती आहे ती वाढते आणि त्यामुळे त्याचं समाधान त्यांना मिळतं. हे मुख्य 3 नियम आहेत, लक्षात आले. त्यामुळे सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. त्याच्यानंतर आहे पुढं ते म्हणजे थॉर्नडाईकचे इतर महत्त्वाचे योगदान कुठले कुठले आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे बरं का. अध्ययन, संक्रमण, बुद्धिमत्ता आणि शिक्षणातील स्थान हे 3 गोष्टी त्यांच्याकडून मिळालेल्या आहेत. त्यामध्ये आपण बघू शकतो की अध्ययन संक्रमणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की समान घटक उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. जेव्हा 2 विषयात जितके जास्त घटक समान असतात तितकं संक्रमण जास्त होतं. जसं आपण मगाशी बघितलं की मोटरसायकल असेल आणि सायकल असेल या दोघांच्यामध्ये हँडल आणि बॅलन्सिंग या 2 गोष्टी जास्त समान आहेत. त्याच्यामुळे त्या दोघांच्यामध्येही चालवताना किंवा ती हाताळताना आपल्याला सोपं जातं. बुद्धिमत्ता, आता बुद्धिमत्तेचे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. मूर्त म्हणजे यांत्रिक, अमूर्त म्हणजे पुस्तकी वैचारिक आणि सामाजिक म्हणजे आपण सोशली कसे बिहेव करतो. त्यानंतर शिक्षणातील त्याचं स्थान काय आहे? तर चुकातून शिकणं ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचं त्यांनी या ठिकाणी काय केलं. मला या ठिकाणी थॉर्नडाईक ह्या बालमानसशास्त्रज्ञांच्या ज्या काही उपपत्ती आहेत, त्यांचे नियम जे काही आहेत, त्यांचे गौण नियम जे काही आहेत त्या सगळ्या आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्या दृष्टीनं विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते कोणकोणत्या साली विचारलेत याची सुद्धा आपण विस्तृत या ठिकाणी चर्चा केलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. याचप्रमाणे जसं थॉर्नडाईक आहेत तसं इतरही बालमानसशास्त्रज्ञांच्या बद्दल आपण या ठिकाणी काय करणार आहोत? माहिती, उपपत्ती जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती अपडेट राहा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.